गेल्या 5 दिवसांपासून बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील विविध भागात नुकसानाच्या घटना घडत आहेत। सोमवारी भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे एक विशाल वृक्ष उन्मळून कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे। साततच्या पावसामुळे झाडांचे मुळे कमकुवत झाल्याने हे झाड अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर कोसळले। सुदैवाने त्यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। झाड कोसळताना जवळतील वीज खांबही जमिनीवर कोसळले, त्यामुळे भाग्यनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी झाड हटवण्याचे काम सुरू केले, तसेच वीज वाहिनीही सुरक्षितपणे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। स्थानिक नागरिकांनीही या कामात प्रशासनाला सहकार्य केले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात झाडे उन्मळून पडणे, घराचे नुकसान होणे आणि रस्त्यावर पाणी साचणे अशा घटना वाढल्या आहेत। त्यामुळे धोकादायक अवस्थेत असलेली झाडे तातडीने पाहणी करून ती हटवावीत अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।